नमस्कार, अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य यांच्याकडून आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष माननीय शिवाजीराव ढवळे यांच्या आदेशानुसार 10 जून रोजी छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आदिवासी समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात निवेदन देण्यात आले। या कार्यक्रमाचे आयोजन संघटनेचे शहराध्यक्ष मंजित नामदेव गायकवाड यांनी केले। यावेळी गायकवाड यांनी पत्रकारांशी संवाद साधत आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी केली। आदिवासी जमीन पुनर्स्थापना विशेष मोहीम प्रभावीपणे राबविणे, तालुकानिहाय जमीन हस्तांतरणाची चौकशी, विशेष मदत केंद्र सुरू करणे, नोडल अधिकारी नियुक्त करणे, शासन आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणी केली। याशिवाय सावंगी, तुळजापूर, आश्रफपूर व केसापूर येथील प्रलंबित जमीन प्रकरणावर त्वरित निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली। ग्रामपंचायत, गावठाण व शासकीय जमिनीवर वास्तव्यास असलेल्या भिल समाजातील कुटुंबांचे अतिक्रमण शासन नियमानुसार नियमित करून त्यांच्या नावाची शासकीय नोंद करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली। मागण्या तातडीने मंजूर न झाल्यास एकलव्य संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मंजित गायकवाड यांनी दिला। समाजाच्या लोकांना बोलून जिल्हाधिकारी साहेबांच्या कचेरीवर हजारोची संख्येने उपस्थित आहे। सकाळपासून सनी आमच्या मागण्या अशा आहे, गावातील गायरान जमीन, वन जमीन आणि राहत्या घरच्या जागा नावावर करण्यासाठी आम्ही शासनाकडे पाठपुरावा करत आहोत। शासनाचा GR असताना सुद्धा आम्हाला उडवाउडीची उत्तरं देऊ लागलेत। त्यामुळे आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांची भेट घेणार आहोत। तुमच्या मागण्या काही ठिकाणी असं होतं की वरिष्ठ अधिकारी पत्र देतात, परंतु त्याचे काही कार्य होत नाही, अंमलबजावणी होत नाही, याकडे तुम्ही काय सांगता? आम्ही वारंवार जिल्हाधिकारी साहेबांकडे विनंती करतो की या कर्मचाऱ्यावरती तलाठी, तहसीलदार, ग्रामसेवक, तलाठी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावं। एवढीची उत्तरं देऊन आम्हाला हकलून लावतात। इथून सगळी जा म्हणतात, तुम्हाला भेट्यावर काही समजत नाही, तुम्हाला अनाडी आहात तुम्ही। त्यामुळे आम्हाला कलेक्टर साहेबांची आज मुद्दाम म्हणून भेट घ्यायची आहे आणि पुढची 2 महिन्यानंतर हजारोच्या संख्येने आम्ही कलेक्टर ऑफिस बंद करणार आहोत। इथे तुमच्या प्रमुख मागण्या कोणत्या कोणत्या आहेत? आमचा गायरान जमीन आहेत, राहत्या घरच्या जागा नावावर करणे, घरकुल बाबत आमच्या या आहेत आणि त्याच्यानंतर ज्या केंद्रीय आयोगाने काही सूचना केलेल्या आहे यांना की त्या जमिनी त्यांच्या नावावर करा, ज्या आदिवासीच्या जमिनी बगर आदिवासींनी घेतलेल्या आहेत त्याविषयी आमच्याकडे त्यांची मागणी आहे। तुमच्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या, आज जिल्हाधिकारी भेटलो, तर पुढची भूमिका समाजाची काय राहणार? समाजाची भूमिका हीच की हजारोच्या संख्येने इथं आम्ही कलेक्टर ऑफिस बंद करणार आहोत। आपलं नाव? मंजित गायकवाड, एकलव्य संघटना शहर अध्यक्ष। जगन्नाथ पवार, युवा जिल्हा अध्यक्ष, एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य। आमचं म्हणणं आहे बा, आमच्या समाजाला लहान छोटे मुलापासून कास्ट नाही, शाळेमध्ये आम्हाला कास्ट करता तकलीफ होते। कास्ट प्रत्येक गोष्टीला कास्ट लागू राहील तर आमचं 1950 ची पुरावा मागितली, आमच्या हाताचीच पुरावा आमच्या लोकांजवळ नाही, 1950 ची पुरावा आम्ही कधी देणार? तर कास्ट समजा प्रत्येक ठिकाणी कास्टची गरज पडते आम्हाला। तर आमचं म्हणणं आहे बा, आम्हाला एक कास्टाचं कॅम्प लावून द्यायला पाहिजे, गाव तालुक्याला तरी लावायला पाहिजे, नाही गावोगावी तरी तालुक्याला तरी लावायला पाहिजे, असं आमचं म्हणणं आहे बा। आपलं नाव? जगन्नाथ पवार, युवा जिल्हा अध्यक्ष।